एकजीव झाला पाहिजे. त्याला चांगले परतवून घ्या. त्यात आणखी थोडे पाणी वता आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या. चांगली 5 मिनिटं तरी त्याला उकळ येऊ द्या. मच्छीच्या कालवणामध्ये त्याला चांगला एक वास यावा म्हणून त्यामध्ये त्रिफळ टाकावे. आपलं त्रिफळ टाकून झालेलं आहे. आता त्याला चांगले ढवळावे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकावा. चिंचेचं पाणी टाकल्यानंतर त्याला चांगले ढवळावे आणि त्याला उकळी येऊ द्यावी. अशा प्रकारे कालवणाला 5 मिनिटे तरी उकळ येऊ द्यावी. उकळ आल्यानंतर त्यामध्ये हळद लावलेली मांदेली या कालवणामध्ये घालावी आणि त्याला चांगले ढवळवावे व परत त्याला एक उकळ येऊ द्यावी. मांदेली किंवा दुसऱ्या कोणत्याही मच्छीला एक विशिष्ट वास असतो. तो वास जावा म्हणून मच्छीच्या कालवणाला किंवा कढीमध्ये त्रिफळ, हळद आणि चिंच किंवा कोकम याचा वापर केला जातो. आपणही या कालवणामध्ये किंवा कढीमध्ये यांचा वापर केलेला आहे. त्रिफळ, हळद आणि चिंच किंवा कोकम. मांदेलीच्या कढीला किंवा कालवणाला उकळ यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघतच असाल. तयारच आहे मांदेलीचे कालवण किंवा कढी. त्याला तुम्ही मांदेलीचे कालवणही म्हणू शकता किंवा मांदेलीची कढी. हे मांदेलीचे कालवण किंवा कढी भातासोबत खायला खूप छान लागते. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. तर अशा प्रकारे तयार झालेले आहे मांदेलीचे कालवण किंवा मांदेलीची कढी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.